100 जर लोक पागलखान्यात आहेत तर त्याची परीक्षा होते 3-3 महिन्यांची. याच्यातले किती टक्के किती लोक सुधारले. मग ते परीक्षा कशी घेतात, पेपर थोडी देतात त्यांच्या हाती. इकडून एक हौद असते तिकडून एक हौद असते. मी कशावर बोलून राहिलो लक्षात आहे ना तुमच्या? आमच्या आबानं किती पाणी वाळतं आतापर्यंत. ते मिश्राजी आले तेव्हापासून एका लोट्यात फायदा. तुम्हाला सांगून कशासाठी राहिलं पाहिजे, आमची भक्ती आता पागल सारखीच झालती ना, कारण अभ्यास नव्हता. त्या पागलखान्यात 100 लोकांच्या हाती अशा भरणी दिल्या जातात, पण त्याला खालून बुळ नसते, काय नसते. इकडून पाण्याचा भरलेला हौद असते, इकडून रिकाम असते. ते सर्वेच्या सर्व भरणे आट्या त्याच्या डोक्यात दिले की ते तिकडले पिटाळल्या जातात. तिकडून पाणी भरा आणि इकडल्या हौदात टाका. मग ते सर्वच जातात, त्याच्यात बुळवतात, तिकडून जाऊन वततात, पण त्याला खालून काय नाही. त्यातलं पाणी आलं असेल का, पण तरी ते डुबवतात त्याच्यात. तिकडे जाऊन तिकडे वततात, तिकडे ते लहान लेकराची खेळणी असतात ना मग ते तसं करत राहतात. पण एखादं पागल जर असलं की ते पाणी त्यात घेते, ते खाली जर गळलं त्यात पाणी आलं ते तिथंच थांबते. लेकाचं पाणी नाही येऊन राहिलं. समजा ते थांबलं तर ते परीक्षक लोक म्हणतात हे 20% सुधरू शकते. कारण पागलखान्यात बी पाणी थांबवणारा थांबवल्या जातो दादा. आणि महादेव त्याचा हात धरतात की ज्याला पाणी बी व्यवस्थित सोडता येते. आणि ज्यांचा हात भगवान भोलेनाथाने धरला ना, मला असं वाटते तुम्हाला किती बी खेचणारे लोक असू द्या, तो रस्त्यानं थांबणार नाही, त्याच्या मंजिलपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या पाठीमागे महादेव आहे. काय आहे? आधी महादेव. ती शक्ती पाठीशी असली